वारुळावर पडली आणि त्या वारुळातून रक्ताची धारोळी बाहेर आली. तेव्हा हे प्रकार पाहण्यासाठी तो खाली उतरला आणि पाहतो तर काय, अजान बाहू आपले स्वामी समर्थ महाराज त्यातून प्रकट झाले आणि तो महाराजांची माफी मागू लागला, गयावया करू लागला. तेव्हा महाराज म्हणाले, "उद्धवा, तू घाबरू नकोस. हे सर्व आमचेच नियोजन आहे. हे सर्व पूर्व नियोजन आम्हीच केले आहे आणि जेव्हा-जेव्हा भक्तांना आमची गरज असते, भक्तांवर संकट असते, तेव्हा भक्तांचा उद्धार करण्यासाठी आम्ही अवतार घेतच असतो आणि तू फक्त निमित्त मात्र आहेस. तेव्हा तू कुठलीही काळजी करू नको. तुला आम्ही भरभरून आशीर्वाद देतो आहे आणि तुझी सुद्धा पूर्वजन्माची पुण्याईच आहे म्हणून तुला सर्वप्रथम दर्शन आमचे झाले आहे. तेव्हा उद्धवा, तू आता घरी जा." असे म्हणून महाराजांनी त्याला भरभरून आशीर्वाद दिले आणि पहा उद्धवा किती भाग्यवान होता, की जेव्हा महाराज प्रकट झाले तेव्हा सर्वप्रथम दर्शनाचा त्याला लाभ मिळाला. म्हणजे त्याचे कुठेतरी खरंच खूप मोठे पुण्य त्याच्या गाठीशी होते म्हणून त्याला हा कृपाप्रसाद मिळाला. तर ही कथा कशी वाटली